अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गोपद्म व्रत कसं करावं, त्याचबरोबर चातुर्मासातील हे गोपद्म व्रत कधी सुरू करावं, किती दिवस करावं, गोपद्म व्रताची कथा काय आहे, त्याचबरोबर या व्रताचं उद्यापन कसं करावं, व्रत सुरू असताना सूतक मासिक धर्म आला तर काय करावं, चातुर्मासात केलं जाणारं हे गोपद्म व्रत बघा आपल्या घरात सुख शांती राहावी, त्याचबरोबर अखंड सौभाग्य लाभावं यासाठी केलं जातं. तर गोपद्म व्रताची संपूर्ण माहिती व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे गोपद्म व्रत चातुर्मासात करायचं हे व्रत असतं. गोपद्म व्रताला तुम्ही आषाढी एकादशी ते किंवा आषाढी दशमी किंवा बघा आषाढ पौर्णिमेला या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता. तर आषाढी पौर्णिमेला जर या व्रताला सुरुवात केली तर तुम्हाला कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचं आहे. त्या बघा एकादशीला आषाढी एकादशीला सुरू केलं तर कार्तिकी एकादशीला या व्रताचं पारणं करता येईल, म्हणजेच या व्रताचं उद्यापन करता येईल. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी हे व्रत करा. हे व्रत अतिशय साधं सोपं आहे. या व्रतामध्ये तुम्हाला कोणताही प्रकारचा उपवास करायची गरज नाही. तर दररोज तुम्हाला बघा गोपद्म जे आहेत ती काढायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. जेव्हा कार्तिकी एकादशी येते तेव्हा याचं उद्यापन करायचं असतं. चातुर्मासात अनेक व्रत वैकल्य करता येतात, त्यापैकीच हे एक गोपद्म व्रत आहे. हे गोपद्म व्रत आपल्या घरात सुख शांती राहावी, त्याचबरोबर अखंड सौभाग्य लाभावं यासाठी, तसेच आपल्या मुलाबाळांचं भावाचं बहिणीचं कल्याण व्हावं यासाठी हे व्रत करायचं असतं. भगवान श्रीकृष्णांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला हे व्रत करायला लावलं होतं आणि त्यांनीच या गोपद्म व्रताची माहिती आणि महती तिला समजावून सांगितली होती. आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा किंवा तुम्ही आषाढी एकादशीपासून या व्रताला सुरुवात करू शकता. आषाढ एकादशी ते कार्तिकी एकादशी किंवा आषाढी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा अशी तुम्हाला एकच स्थिती मात्र आवर्जून ठेवायची आहे आणि उद्यापन करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरासमोर गोपद्म म्हणजेच गायीची पावलं काढायची आहे. मग तुम्ही रांगोळीने काढू शकता, फुलांनी काढू शकता, तांदळाच्या पिठाने देखील काढू शकता. ही पावलं बघा तुम्हाला 33 गायीची पावलं काढायची आहे. तर याचं बघा 33च का, याचं कारण म्हणजे तर गायीची पावलं म्हणजे आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत बघा की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात, म्हणून गायीची सेवा केली पाहिजे, तिला रोज एक पोळी तरी खाऊ घातली पाहिजे. 33 कोटी देवांची सेवा केल्यासारखं आहे, म्हणून गायीच्या पूजेला आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गायीलाच गोमाता, कामधेनू, नंदा ही सगळी गायीचीच नावं आहे. आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा गाई वासराची बघा पूजा करत असतो. ज्यांना बघा गाई वासराची ही मूर्ती आणायची असेल तर त्यांनी या चातुर्मासात आणून तिची आवर्जून पूजा करू शकता. पण गाईसोबत बघा तिचं वासरू असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला दररोज 33 गायींची पद्म काढायची आहेत आणि त्यानंतर त्यावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि एक दिवा आवर्जून लावायचा आहे. तर बघा तुम्हाला 33 गायीचे हाताने हे जर पावलं काढता येत नसतील तर बघा त्याचा रेडीमेड साचा मिळतो, तुम्ही त्या साच्याने देखील काढू शकता, काहीच हरकत नाही. फुलांनी काढू शकता, तांदळाच्या पिठाने काढू शकता किंवा रांगोळीने काढू शकता. तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर बघा गोमाता की जय हा मंत्र म्हटला किंवा अगदी गोमातेचा कुठलाही मंत्र म्हटला तरी चालेल, किंवा अगदीच बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा साधा मंत्र म्हणायचा आहे, जप करायचा आहे आणि तुम्हाला गोपद्म काढायचे आहे. श्रीकृष्णांना गाय ही अतिशय प्रिय आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
त्यामुळे पूजा करताना दररोज देवघरासमोर पाटावर किंवा लादी पुसून त्यावरही 33 गोपद्म काढू शकता आणि त्यानंतर तिची पूजा देखील करायची आहे. फुलांनी, रांगोळीने, कशाने काढू शकता. फक्त काढून झाल्यानंतर त्यावर हळद कुंकू व्हायचं आहे, पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी फुलांनी काढली असेल तर ती निर्माल्यात टाकायचं आहे. बघा, रांगोळी असेल तर ती तुम्हाला पुन्हा ती काढून दुसरी काढायची आहे. तर दररोज म्हणजेच काय, दररोज नवीन गोपद्म तुम्हाला काढायचे आहे. सुरुवात केली की एकदा ह्या व्रताला सुरुवात केली की 5 वर्ष तुम्हाला करायचे असतात. अतिशय साधं आणि सोपं हे व्रत आहे. अगदी देवघरासमोर तुमच्या जागा नसेल तर तुम्ही अंगणात बाहेर काढू शकता. हे गोपद्म जे आहेत ते काढू शकता. बघा, त्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता बघा, जर तुमच्याकडं तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. तुम्ही पिठाने, धान्याने जरी काढलं तरी चालणार आहे. गोपद्म काढलं तर दुसऱ्या दिवशी ते धान्य जे पीठ आहे ते तुम्ही पक्ष्यांना, जनावरांना घालू शकता. त्याचबरोबर व्रताचं उद्यापन कसं करा, तर बघा, अगदी साधं आणि सोपं हे उद्यापन आहे. हे व्रत करत असताना मासिक धर्म आला किंवा सुतक विटाळ आलं तर बघा, सुतक विटाळ आला तर तेवढ्या दिवस ते बंद करायचं आहे. मासिक धर्म आला तर बघा, घरातील इतर व्यक्तींनी काढलं तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. उद्यापनाच्या दिवशी 1-1 रुपयाचं अशी 33 रुपयाची 33 नाणी घ्यायची आहेत आणि एखाद्या सुवासिनीला ते नाणी त्याचबरोबर हळद कुंकू लावून 16 शृंगारातील एखादी वस्तू तुम्हाला तिला उद्यापनाच्या दिवशी द्यायचं आहे. म्हणजेच काय, तर बघा, तुम्ही बांगड्या, मेहंदीचा कोन, ब्लाऊज पीस, नारळ, अगदी काही ओटी भरण्याचं जे साहित्य असतं ते दिलं तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. त्याचसोबत बघा, तुम्ही जर काही जेवण बनवलं तर तुम्ही जेवूही घालू शकता. त्यासोबत मिठाई, जे शक्य असेल ते तुम्ही द्यायचं आहे. या व्रताचा परिणाम खूप चांगला होतो. आपल्या घरात कुणीही आजारी पडत नाही. तसेच आजारपण लागलेलं असेल तर ते बरं होतं, कारण गोमातेची आपण 1 नाही, 2 नाही तर संपूर्ण 4 महिने सेवा करत असतो. 33 कोटी देवांची सेवा आपल्याकडून या चातुर्मासाच्या काळात झालेली असते. म्हणून त्याचा शुभ परिणाम जे आहेत ते देखील पाहायला मिळतो. गोमाता ही माता लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं आणि तिची आपण पूजा करत असतो. त्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं. घरातील मुलं बाळं, त्याचबरोबर आपलं घर हे गोकुळासारखं होतं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.